मेष लग्नाचा लग्नेश जे जे पद्धती भाग 11। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते। आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत। आजच्या भागात आपण मेष लग्नाच्या लग्नेशाचा जे जे पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत। म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे समजून घेणार आहोत। म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल। जे जे पद्धतीच्या नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न 1 ते 5 मिनिटाच्या दरम्यान विचारला तर त्यावेळी मेष लग्न उदित होतं। या मेष लग्नाचा स्वामी म्हणजे ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह होय, जो करारी, भरारी, धडाडी, आक्रमकता या गोष्टी दर्शवतो। तर असा हा लग्नेश, ज्याला आपण प्रश्नेश देखील म्हणतो, तो या पत्रिकेच्या कुठल्या स्थानात आहे हे पाहणं आवश्यक ठरतं। त्यामुळे आपण आता स्थानानुसार अभ्यास करणार आहोत। प्रथम स्थान, मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह गोचरने जर प्रथम स्थानात विराजमान असेल तर प्रश्न पहिल्या स्थानाशी संबंधित असतो। म्हणजे कुठेतरी व्यक्तिमत्वाच्या संदर्भात समस्या असते। अशावेळी जातक स्वतःच्या कर्तृत्वाने प्रश्नावर मात करतो। या ठिकाणी अजून एक बाब लक्षात येते की पत्रिकेच्या प्रथम स्थानावरून आपण प्रश्न पाहतो, त्याच्या अष्टम स्थानावरून आपण अडथळा पाहतो आणि लाभ स्थानावरून त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो। जर मेष लग्नाची पत्रिका आहे आणि प्रथम स्थानात मंगळ असेल तर याचा अर्थ जातक स्वतः प्रश्नावर मार्ग काढतोय आणि स्वतःच त्यामध्ये अडथळा देखील निर्माण करतोय, कारण अष्टमेश देखील मंगळ ग्रहच आहे। या समस्येवरील समाधानासाठी आपल्याला शनी महाराजांची स्थिती बघावी लागेल। अर्थात या विषयाचा आपण टप्प्याने नंतर अभ्यास करणारच आहोत। आता केवळ आपण मंगळ विविध भावांमध्ये कशी फळ देईल हे बघणार आहोत। द्वितीय स्थान, मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर द्वितीय स्थानात असेल तर जातकाचा प्रश्न हा कुटुंबाच्या संदर्भात असेल, कारण पत्रिकेतील द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान असतं। त्यानुसार विशेषतः त्याच्या प्रश्नाची दिशा अशी असेल की कुटुंबातील लोक त्याच्याशी फार चांगलं वागत नाही, किंवा कौटुंबिक संपत्तीच्या वाटणीचा प्रश्न देखील असू शकतो। कुटुंबातील सदस्य त्याला योग्य मान सन्मान देत नाही, ही देखील एक प्रश्नाची दिशा असू शकते। त्यामुळे या दिशेने आपल्याला पुढील विचार करावा लागेल। तृतीय स्थान, मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर तृतीय स्थानात असेल तर जातकाचा प्रश्न प्रवास, शेजारी, काम टाळण्याच्या प्रवृत्तीशी संबंधित असेल, कारण पत्रिकेतील तृतीय स्थानावरून आपण परिश्रम, प्रवास, शेजारी, लहान भाऊ या गोष्टी बघितल्या जातात। मात्र पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे मंगळाला ते विशेषत्वाने मानवतं, तिथे तो अधिक कार्यान्वित होतो। त्यामुळे काम टाळण्यापेक्षा येथे जो प्रश्न निर्माण झालेला असतो तो त्याच्या अतिरिक्त आक्रमकतेशी संबंधित असू शकतो। मेष लग्नाला इथे बुध ग्रहाची म्हणजे मंगळाच्या शत्रूची रास देखील येते। चतुर्थ स्थान, मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर चतुर्थ स्थानात असेल तर जातकाचा प्रश्न आरोग्याच्या संदर्भात असू शकतो। तसंच वास्तूच्या संदर्भात मोठा प्रश्न निर्माण होणं, पाण्याच्या संदर्भात देखील एखादी समस्या असू शकते, कारण मेष लग्नाच्या चतुर्थ स्थानात कर्क रास येते। कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो पाण्याचा कारक मानला जातो। म्हणून त्या दृष्टीने आपल्या पुढील अभ्यासाची दिशा असायला हवी। मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर पंचम स्थानात विराजमान असेल तर शिक्षण, संततीच्या संदर्भात जातकाचा प्रश्न असण्याची शक्यता सर्वात जास्त असते, कारण पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघत असतो। तिथे मंगळ आल्यामुळे प्रणयापेक्षा शिक्षण किंवा संततीच्या संदर्भात प्रश्न असण्याची शक्यता जास्त असते। मग अर्थातच पुढच्या टप्प्यात आपण रवी बघणार आहोत, कारण मेष लग्नाचा पंचमेश रवी ग्रह आहे।
किंबहुना याच पद्धतीने आपण पुढे प्रत्येक स्थानाचा स्वामी बघणार आहोत. आता आपण केवळ स्थानगत फळांचा विचार करू. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर षष्ठ स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न नोकरीच्या संदर्भात असण्याची शक्यता जास्त आहे. कारण पहिल्या पायरीवर वैयक्तिक प्रश्न दिसत आहे. मग षष्ठ स्थानानुसार वैयक्तिक प्रश्न कोणता, तर तो नोकरीच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात असणं हे षष्ठ स्थान दर्शवतं. किंवा कोर्ट कचेरीची कामं देखील आपण या स्थानावरून पाहतो. त्यात इथे पुन्हा बुध ग्रहाची म्हणजे मंगळाच्या शत्रूची रास येते, ही बाब देखील लक्षात घ्यावी. सप्तम स्थान. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न कौटुंबिक असू शकतो. कारण पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं. कुटुंबात विसंवाद निर्माण होणं, वादविवाद होणं असे प्रभाव प्राप्त होतात. यात अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोणताही ग्रह आपलं मूळ कारकत्व सोडत नाही. त्यानुसार ज्या प्रश्नात मंगळ ग्रह लग्नेश म्हणून येतो तिथे मंगळ आपला मूळ स्वभाव सोडणार नाही. सप्तमात आलेला मंगळ स्वतःच प्रश्न निर्माण करणं हा भाग प्रामुख्याने समोर येतो. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर अष्टम स्थानात विराजमान असेल तर जातकाला आपल्या प्रगतीसाठी खूप काही करायचं आहे आणि खूप मोठा अडथळा त्यातून निर्माण होतोय अशी ही ग्रहस्थिती सूचित करीत असते. येथे आपण जोडीला नंतर चंद्राची स्थिती देखील बघतो. जातकाच्या मनाची इच्छा नेमकी काय आहे हे त्यातून स्पष्ट होतं. जातकाच्या मनाची जी काही इच्छा असेल तिला एक अडथळा निर्माण होतोय आणि तो अडथळा मला पार करता येईल का, हा जातकाचा खरा प्रश्न असतो. नवम स्थान. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर नवम स्थानात असेल तर नवम स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणतो. इथला मंगळ अग्नितत्वाच्या राशीत येतो. म्हणजे अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत असल्यामुळे तो एक सकारात्मकता दर्शवतो. त्यामुळे जातकाचा जो काही प्रश्न असेल, त्याची जी काही समस्या असेल त्यावर सकारात्मक उत्तर येण्याची शक्यता इथे वाढलेली असते. जातकाचं स्वप्न एखादं मोठं कार्य करण्याचं असू शकतं आणि ते स्वप्न निश्चितच पूर्णत्वाकडे जाईल हे देखील दिसतं. दशम स्थान. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर दशम स्थानात असेल तर तिथे परस्पर विरोधाभास घडतात. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. मेष लग्नाला इथे शनी महाराजांची मकर रास येते. या राशीत मंगळ ग्रह उच्चीचा होतो. मात्र शनी महाराजांची रास असल्यामुळे तिथे विलंब हा प्रकार देखील समोर येतो. शनिदेव आपला गुणधर्म सोडणार नाही आणि मंगळ ग्रह देखील त्याचा आक्रमकपणा सोडणार नाही. त्यामुळे इथे परस्पर विरोधाभास निर्माण होतो, ज्यामुळे असा जातक जास्त अस्वस्थ होतो. म्हणजे जातकाचा प्रश्न जर आरोग्याच्या संदर्भात असेल तर विलंबाने बरं वाटणं हा प्रभाव समोर येतो. तो विलंब जातकाला सहन होत नाही, कारण त्याची मूळ प्रवृत्ती मंगळाशी संबंधित असते. एकादश स्थान. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ जर एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात असेल तर तो इच्छापूर्ती दर्शवतो. अर्थात जातकाची स्वतःची इच्छा काय आहे, त्याला लवकर बरं व्हायचं आहे की तो नैराश्याने ग्रासलेला आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी आपण चंद्राची स्थिती पाहू शकतो. म्हणजे जातकाची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, त्याला लवकर बरं व्हायचं असेल तर तशी शक्यता जास्त असते. मात्र जातकाची इच्छाशक्ती दुर्बल असेल तर आजार लांबणीवर पडतो. द्वादश स्थान. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ ग्रह जर द्वादश स्थानात असेल तर पत्रिकेतील द्वादश स्थानाला आपण व्ययस्थान असं म्हणतो. हे स्थान खर्च, मोठे प्रवास, हॉस्पिटलचा खर्च अशा गोष्टी दर्शवतं. त्यामुळे जातकाच्या आरोग्यावर बऱ्यापैकी खर्च होताना इथे दिसतो. हे खर्च अचानक अनपेक्षितपणे निर्माण होतात, म्हणून त्याची तीव्रता बऱ्यापैकी जास्त असते. अशा पद्धतीने मेष लग्नाचा लग्नेश मंगळ पत्रिकेतील कोणत्या स्थानात असता कोणती फळं देईल, कोणते प्रश्न निर्माण होतील किंवा त्या प्रश्नाची दिशा कोणती असेल हे स्पष्ट होतं.
हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, म्हणून आपण आजच्या भागात थांबूया. पुढील भागात जे पद्धतीच्या पुढील नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरही अभ्यासक आणि ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.